नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8 जनरल सायन्स, फोर्स अँड प्रेशर, बल व दाब. And investment in knowledge always pays the best interest. बेंजामिन फ्रँकलिन यांचे हे विचार आहेत. मित्रांनो, बल म्हणजे काय? व्हॉट इज अ फोर्स? बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण या बलाचा उपयोग करतो का? ही उदाहरणं तुम्ही बघा आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल. एखादी वस्तू आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल, ट्रॉलीतून सामान हलवायचं असेल किंवा होडीतून आपण जात असू, या प्रत्येक ठिकाणी फोर्स म्हणजेच बलाचा वापर केलेला आहे. देन व्हॉट इज अ फोर्स? फोर्स म्हणजेच वस्तू ओढणे किंवा ढकलणे यासाठी लावलेला जोर. फोर्स इज अ पुश और पुल ऑन एन ऑब्जेक्ट. आपल्याला ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असते. A stationary object on which no force is acting remains stationary. बघा, एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं नाही तर ती वस्तू आहे त्या ठिकाणी स्थिर राहते. मात्र जर आपण बलाचा वापर केला तर ती वस्तू त्याच वेगाने त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण शिकलेलो आहोत. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. बरोबर की स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. मात्र गतिमान वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. गाडी बघा, गाडी आपण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती त्याच दिशेने त्याच वेगाने पुढे जात राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा मुलगा या मुलीला गाडीत बसवून ओढत आहे. तो ज्यावेळेला ओढणार आहे तेव्हा त्याच्या दिशेने ती गाडी पुढे सरकणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ही दोन मुलं एकमेकांशी लढत आहेत आणि त्यावेळेला त्यांची टीचर किंवा त्यांची आई त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच या ठिकाणी ही संपर्क बलाचे हे उदाहरण आहेत. व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स? एनी फोर्स दॅट रिक्वायर्स कॉन्टॅक्ट टू अकर्स. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क येतो आहे आणि त्यामुळे त्या कृतीमध्ये फरक घडून येत आहे. आता ही उदाहरणं बघा. नाउ सी दिस एक्झाम्पल. स्क्रू त्या चुंबकाला जाऊन चिकटतोय. झाडावरून फळ खाली पडताय. म्हणजे हिअर अ फोर्स which acts on an object without coming physically in contact with. इथे दोन वस्तूंमध्ये संपर्क नाही आहे. चुंबक बाजूला आहे, खिळा बाजूला आहे, फळ बाजूला, झाड बाजूला आहे, तो माणूस खाली बसलेला आहे तरी ते फळ पडत आहे. म्हणजे दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते. दिस इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी बघा, आपोआप ती डिश काय होते? एकमेकांपासून दोन डिश दूर जात आहेत. त्याचबरोबर हे खिळे चुंबकाकडे आकर्षिले जात आहेत. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. झाडावरून फळ खाली पडणे म्हणजेच गुरुत्वीय बल. या दोन डिश एकमेकांपासून दूर जाणे स्थितिक विद्युत बल.
लोखंडाकडे खिळे चिकटणे चुंबकीय बल ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. Now electrostatic force is a non-contact force. To verify this, we can do this experiment. आपण हा प्रयोग करू शकतो. बघा, पाण्याची जी नळाची जी धार आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे तो फुग्याच्या दिशेने आपल्याला वळताना दिसत आहे. This is a non-contact force, but it is a electrostatic force. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे. Another example, बघा, कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या पट्टीकडे, पेनाकडे किंवा कंगव्याकडे आकर्षिले जातात. We can change the direction of this water flow with the help of balloon or thermocol glass. You should try this experiment. It's a very easy experiment. You can try it at home and see that the electrostatic force is a non-contact force. संपर्क व असंपर्क बलाचं आपण एक प्रयोग करून बघणार आहोत. या ठिकाणी एका ट्रे मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एका बाटलीला चुंबक पट्टी बांधून त्या चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव अशा प्रकारे येईल अशी ही बाटली घेतली. दुसऱ्या बाटलीला सुद्धा अशाच प्रकारे आपण चुंबक पट्टी लावली, मात्र त्या बाटलीचा दक्षिण ध्रुव पहिल्या बाटलीचा उत्तर ध्रुव समोर येईल अशा प्रकारे आपण या बाटल्या त्या ट्रे मध्ये तरंगत ठेवल्या. थोडंसं आपण बाटल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की या दोन्ही बाटल्या एकमेकांच्या जवळ येत आहे, कारण चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण असतं. Opposite poles of magnets attracts each other. According to this property, these two bottles come in contact with each other without any physical force. म्हणजे प्रत्यक्ष संपर्क न येता या ठिकाणी ही कृती झालेली आहे. आता तोच प्रयोग आपण परत करणार आहोत. फक्त आता या ठिकाणी काय केलंय बघा, तर उत्तर ध्रुव एकमेकांच्या समोरासमोर ठेवले. सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं. लाईक पोल्स रिपेल्स इच अदर अकॉर्डिंग टू धिस प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट्स. ह्या दोन्ही बाटल्या एकमेकांपासून दूर गेल्या. म्हणजेच याचा अर्थ प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला दिसून आले. म्हणजेच या ठिकाणी असंपर्क बल कार्य करत आहे. There exists a non-contact force between two. Now what is a balance force? Now when two forces are of the same strength but act in opposite direction, they are called balanced forces. बघा, या ठिकाणी हा मुलगा थोडासा जवळ आला, हा झाला, हे झालं, त्याने बॅलन्स केलं. Another example, 500, both the weights are same. This means it is a balanced force. Balanced forces acts on the object with effective force equal to 0 as these are acting in opposite direction. बघा, दोन्हीकडे आपल्याला 200 न्यूटन एवढं बल दोन्ही हत्ती ओढताना दिसत आहे आणि त्यामुळे परिणामी बल जे आहे हे शून्य झाल्यामुळे ती वस्तू स्थिर राहते. दिस इज अ बॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स्ड फोर्स. आता दोन्ही गाड्या आपल्याला समान दिसतायत, मात्र एका बाजूला एकच गाडी, दुसऱ्या बाजूला दोन गाडी. साहजिकच त्या ठिकाणी वजन वाढलेलं आहे. A force where two forces acting in opposing directions on a body are not equal in magnitude or also in size is known as unbalanced force. See here 50 kg and 150 kg and परिणामी ज्या बाजूला बल जास्त होतं त्या बाजूला ती वस्तू सरकते. So unbalanced forces are forces that cause a change in the motion of an object.
Due to unbalanced force, there is a change in the motion of an object. Now, tug of war is a perfect example of these balanced and unbalanced forces. See here, if the force applied by a person on both the sides is same or equal, the rope will not move. But see here, if the opposing forces are equal, now here this is the line. If we cross this line, so here 5 people, here also 5 people, means opposing forces are equal, they are applying same force, and therefore the rope does not move. But what about unbalanced force? Here we can see that they have crossed this line because here they are pulling from the towards right side, this side. If one force is greater than the other, means right side the force has become greater, and so the forces become unbalanced and the rope moves in the direction of the greater force. Now, if the people on each side of the rope are pulling with the same strength but in the opposite direction, the forces are balanced and the result is no motion. When see here 300 rope is not moving, but here 400 Newton force has been applied, means there is a greater force and so they are pulling towards left side. आपण या पृथ्वीवर उभे असतो, राहतो. का बरं? तर बालमित्रांनो, या संतुलित बलामुळेच आपण पृथ्वीवर स्थिर उभे राहू शकतो. Earth's gravitational pull exerts a downward force. See here, gravity pulls downwards on the person. पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणीय बल and the other force, that is the push of the flower, exerts an upward force. Ha baga, the flower pushes upward on the person, and since these two forces are of equal magnitude and in opposite directions, they balance each other and means we are in equilibrium. आणि म्हणूनच आपण या पृथ्वीवर स्थिर उभे राहू शकतो. अदरवाइज आपण सतत बघा स्पेस मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्थिर उभं राहू शकत नाही. आता एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. When two forces act in the same direction, the net force is the sum of the two individual forces. See here, these two people are moving this object and they are applying the force, and therefore the net force is the sum and the object moves to the left. See here, 200 and 100 Newton, net force is 300 Newton, and so the box moves to the right side. Several forces are applied on an object in the same direction. A force equal to their addition acts on that object. But when two forces are applied on one object in directions opposite to each other, a force equal to their differences acts on the object. See here, is 12 Newton and here 10 Newton. So net force is 12 Newton minus 10 Newton is equal to 2 Newton, that is to the right. See here, 200 Newton, 100 Newton, net force is here from left side the force is more greater, and so the box moves to the right side, that is net force is 100 Newton. Now when two equal forces act in opposite directions, they cancel each other out, means the object doesn't move. Now remember, if several forces are applied on an object in the same direction, a force is equal to their addition acts on that object. If two forces are applied on one object in directions opposite to each other, if a force is equal to their difference acts on the object. A force is expressed in magnitude and direction.
फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. बल ही सदिश राशी आहे. पुढचा आपण भाग बघणार आहोत, जडत्व म्हणजे काय. व्हॉट इज इनर्शिया. बालमित्रांनो, the tendency of an object to remain in its existing state is called its inertia. Just look at this experiment and you can try it at your home. एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासवर असा एक पुठ्ठा ठेवायचा आणि त्या पुठ्ठ्यावर एक नाणं ठेवा. ओके, टेक अ glass, take a piece of cardboard and place it on the glass. Put a 5 rupees or 2 rupees coin on that card paper and try to push that card paper. त्या कार्ड पेपरला एक टिचकी मारा. What you will observe? बरोबर आहे, तो कार्ड पेपर पुढे सरकला, परंतु ते नाणं ग्लास मध्येच पडलेलं आपल्याला दिसलं. Why this has been happen? कारण ते कार्ड पुढे जरी गेलं तरी ते कॉइन जे आहे ते ज्या जागी होतं त्याच जागी राहिलं, परंतु कार्ड पेपर सरकल्यामुळे ते कॉइन काय झालं, खाली ग्लास मध्ये पडलं. म्हणजेच वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याची जी वस्तूची प्रवृत्ती आहे त्याला इनर्शिया असे म्हणतात. द टेंडन्सी ऑफ दॅट कॉइन is to remain in its existing state, but there is no support, therefore it fell down. So this is called inertia. The tendency of an object to remain in its existing state is called inertia. See this one more example. You just try this glass, card paper and coin experiment and see what is inertia. आता बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर स्थितीत त्या ठिकाणीच राहते. उदाहरणार्थ ह्या टेबलवर आपण पुस्तक ठेवलं तर ते त्याच ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु एखादी वस्तू जर गतिमान असेल तर त्या गतिमान स्थितीतील वस्तू सुद्धा गतिमान स्थितीतच राहते. An object in motion remains in the state of motion in the absence of an external force, but an object in stationary state remains in the same state. आता या जडत्वाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे विराम अवस्थेतील जडत्व, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. गतीचे जडत्व, इनर्शिया ऑफ मोशन. आणि दिशेचे जडत्व, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, विराम अवस्थेतील जडत्व आपण बघूया. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ या टेबलवर ठेवलेला तो बॉक्स हलवला तर बॉक्सवर असलेली वस्तू ही त्याच ठिकाणी म्हणजे तिथे राहते, ती आपली जागा बदलत नाही, परंतु बॉक्स हलवल्यामुळे ती खाली येते. आता आपण जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग सुद्धा इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट त्याचंच काय आहे उदाहरण आहे. त्याचबरोबर बस अचानक सुरू झाली तर बघा काय होतं, आपण मागच्या दिशेला थोडंसं ढकलले जातो. So an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. So when bus starts suddenly, see here, the passengers are sitting in the bus. When the bus starts suddenly, passengers fall backward because of inertia. So the passengers tends to remain in the state of rest even if the bus had started moving. आपण स्थिर अवस्थेत असतो आणि त्यामुळे पॅसेंजर स्थिर अवस्थेत आहेत, विराम अवस्थेत आहे, त्यामुळे बसने अचानक वेग घेतल्यानंतर मागच्या बाजूला आपण थोडेसे फेकले जातो. दिस इज विराम अवस्थेतील जडत्व, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. झाडावरून जेव्हा आपण फांदी हलवतो, फांदी हलवल्यानंतर काय होतं, फळं खाली पडतात. कारण काय होतं,
फांदी आल्यानंतर फळं जी आहेत ती काय होत आहेत, त्याच अवस्थेत आहेत, त्यामुळे ती त्या ठिकाणीच खाली पडतात. सतरंजी झटकल्यानंतर धुळीचे कण खाली पडून ती स्वच्छ होणे. डस्ट पार्टिकल्स आर इन द स्टेट ऑफ रेस्ट, but when you beat the carpet they also get some motion and that dust particles started falling off from the carpet. गतीचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. बघा, गाडी गतीमध्ये आहे, द कार इज इन द मोशन, आणि त्यामुळे त्या माणसाला सुद्धा गती प्राप्त झालेली आहे आणि त्याच्या अवस्थेत बदल न झाल्यामुळे तो काय होतो, गाडी त्या वेगात असल्यामुळे खाली फेकला जातो. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू व्हिच its state of motion cannot change. He is in the motion, his state of motion cannot change and therefore he falls down. This is the inertia of motion. वेळेला बस अचानक थांबली तर काय होतं, प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. ती बस अचानक थांबली, परंतु बस जेव्हा चालू असते, बस चालू असताना त्या प्रवाशांना सुद्धा ती गती प्राप्त झालेली असते, त्यामुळे बस अचानक थांबली तर प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. दिस इज द इनर्शिया ऑफ मोशन. त्याचबरोबर विजेचा फिरणारा पंखा बंद केला तर तो काही काळ तसाच फिरत राहतो, कारण त्याला सुद्धा गती प्राप्त झालेली असते आणि म्हणूनच रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. तुम्ही हे उदाहरण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा बघितलेलं असेल. दिस इज इनर्शिया ऑफ मोशन. दिशेचे जडत्व, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू व्हिच the object cannot change the direction of its motion is called directional inertia. चिखलातून जाणारं हे चाक जेव्हा असतं त्यावेळेला तिचे चिखलाचे कण आहेत ते सुद्धा त्याच दिशेने आपल्याला फिरताना दिसतात. दिस इज inertia of direction. The mud sticking to the wheel flies off tangentially due to inertia of direction. अशा प्रकारे जेव्हा सुरीला धार काढली जाते, तुम्ही बघितलं असेल तर त्याचे जे स्पार्क्स जे आहेत ते अशा प्रकारे आपल्याला त्या दिशेनेच पुढे जाताना दिसून येतात. When a knife is sharpened by placing it on a rotating iron disc, sparks move away tangentially from the rim of the wheel. लंब दिशेने ते स्पार्क्स आपल्याला जाताना दिसून येतात. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पाहावूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा. आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला
हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाल्यावर सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.